बेटा स्नेहा, तुझे वडील गेल्यानंतर मी तुला कधीच काही कमी पडू दिले नाही. मग तू असं का करत आहेस? मी तुझ्यावर कधी काही बंधने लादली आहेत का? माझ्या आईवडिलांनी मला पुन्हा लग्न कर असे कितीदा सांगितलं. तेवढंच नाही तर तुझ्या आजी आजोबांनी मला घरातून सुद्धा हाकलून दिलं. तुझ्या वडिलांच्या मालमत्तेत मला काही वाटासुद्धा दिला नाही. तरीही मी हार मानली नाही आणि नाही कधी चुकीचा निर्णय घेतला. कारण माझ्या त्या निर्णयाचा माझ्यावरच नाही तर तुझ्या आयुष्यावरही परिणाम झाला असता. म्हणूनच मी म्हणते, कोणताही विचार न करता निर्णय घेऊ नकोस, नाहीतर तुला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मी तुझी आई आहे ग. मी तुला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही. सुरभीजी त्यांच्या मुलीला स्नेहाला म्हणतात. स्नेहा म्हणाली, आई, तू मला सतत तेच का आठवण करून देते की तू माझ्यासाठी काय काय केलंस? मी काही लहान मुलगी नाही आहे. मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. आणि तुला पुन्हा लग्न करण्यापासून कोणी रोखले होते? ते तू करू शकली असतीस आणि मला माझ्या आजी आजोबांकडे सोडले असते. काही फरक नसता पडला. माझ्यावर पुन्हा पुन्हा उपकार केल्यासारखे सांगू नकोस. आणि मला कळले आहे विवेक माझ्यासाठी कसा आहे. तू तुझी जुनी विचारसरणी तुझ्याजवळच ठेव. सुरभीजी म्हणाली, तुझ्या आईचे ऐक बेटा. विवेक तुझ्यासाठी योग्य जीवनसाथी नाही. काही भेटीत तू तुझे आयुष्य कुणासोबत घालवण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. असं वाटते की हे प्रेम नसून एकमेकांबद्दलचं आकर्षण आहे. तरीही तुझं वय किती आहे? आधी तू तुझा अभ्यास पूर्ण कर. तुझ्या पायावर उभी राहा. मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे कष्ट सोसले, जे सहन केलाय, जी तपश्चर्या केली आहे, ती वाया जाऊ देऊ नको. स्नेहा म्हणाली, थांब आई, मी किती दिवस तुझे बोट पकडून चालणार आहे? आणि जरुरी नाही तू जे म्हणशील तेच बरोबर असेल. आणि हो, लक्षात ठेव, तुझ्या मुलीशिवाय पण माझी काही स्वतःची अशी ओळख आहे. तुझ्यासोबत जे घडले ते माझ्यासोबतही घडले पाहिजे हे आवश्यक नाही. विवेक आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. विवेकचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे. तो माझ्याबद्दल खूप सिरियस आहे. विवेकने मला सांगितले की त्याला मुंबईत चांगले ओळखतात. जर मी त्याचे म्हणणे ऐकले आणि मॉडेलिंग केले तर मला तो पिक्चरमध्ये सुद्धा काम देईल. कल्पना कर की मी किती प्रसिद्ध होईल. आणि मी इतकी मूर्ख नाही की प्रेम आणि आकर्षणमधला फरक मला समजणार नाही. मी त्याच्याशी लग्न करणार आहे. आता तुझी इच्छा असो वा नसो. आणि तसंही तुला सर्वांपासून वेगळं राहण्याचा अनुभव आहे. मग मी कितीही दूर गेली तर तुला काय फरक पडणार? असे म्हणत स्नेहा स्वतःच्या बॅगमध्ये सामान भरू लागली. सुरभीजी तिला पुन्हा पुन्हा समजवत होत्या, पण ती ऐकत नव्हती. सुरभीजींनी तिचा हात धरला, पण तिने एका झटक्यात आई आणि मुलीचे नाते नाकारले. जणू काही तिला आईसोबत काही घेणे देणेच नव्हते. आणि ती तिथून निघून गेली. आज 2 वर्षांनी शेजारचा एक मुलगा धावत आला आणि म्हणाला, सुरभी काकू, स्नेहा गावी परतली आहे. मी तिला बसस्टॉपवर पाहिलं, पण तिची अवस्था फार वाईट आहे. काही वेळाने स्नेहा घराजवळ दिसली. विस्कटलेले केस आणि डोळ्यात अश्रू घेऊन आईसमोर उभी राहिली आणि म्हणाली, आई, मला माफ कर. विवेकला फक्त माझ्या पैशांवर प्रेम होते. तो माझा वापर करत होता. मला घेऊन गेल्यावर मुंबईत त्याने मला दुसऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून कामावर ठेवले. आणि मी काम करण्यास नकार दिला तर तो मला मारहाण करायचा. मोठ्या कष्टाने मी स्वतःला सावरले आणि तेथून पळ काढला. शेवटी आई ही आईच असते. ती इच्छा असूनही कठोर होऊ शकत नाही. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून सुरभीजींनी आपले हात समोर केले आणि तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, बेटा स्नेहा, तू माझं तेव्हाच ऐकलं असतं तर. पण काही फरक पडत नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाटेची किरणे निघत असतातच. काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. हो आई, तुझं ऐकलं असतं तर आज आयुष्यात अशा वळणावर आली नसती. हे सांगताना स्नेहा रडायला लागली. सुरभीजी म्हणाल्या, बेटा, तुझ्या अश्रूंना पूस. माणूस चुकांमधनंच शिकतो, तरच तो आयुष्यात पुढे जातो. मला एवढंच सांगायचं आहे की कालच्या चुकांमधून तुम्ही आज जे शिकलात ते आयुष्यात पुन्हा कधीच करू नका. कोणालाही इतकं स्वातंत्र्य देऊ नका की तो तुमचा गैरफायदा घेऊ शकेल. आणि हो, हे नक्की लक्षात ठेव की या जगात आई वडील कधीच मुलांचं नुकसान करत नाहीत. आणि आई तिच्या मुलांसाठी कधीही चुकीची असू शकत नाही. खूप वेळ लागला, पण खूप अडचणींनंतर स्नेहाने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.
पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक दुःख दिसायचं. ते पाहून सुरभीजींना आतून राग येत असे. त्यांनी ठरवलं की ज्याने आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू गायब केले असेल त्याला ती कधीही माफ करणार नाही आणि त्याला नक्कीच शिक्षा देईल. काही दिवसांनी स्नेहाची परीक्षा संपली. सुरभीजींनी काही पैसे जमवले आणि आपल्या मुलीला परदेशात शिकायला पाठवले आणि विवेक विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवला आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. ही बातमी मुंबईत पोहोचताच विवेकची मोठी बदनामी झाली. त्यानंतर त्याला काम मिळणे बंद झाले. विवेक सुरभीजींकडे आला आणि आपल्या कृत्याबद्दल माफी मागू लागला आणि म्हणाला, सुरभीजी, कृपया तुम्ही मीडियासमोर सांगा की तुम्ही मला माफ केले आहे. सुरभीजींनी त्याला सर्वांसमोर झापड मारली आणि म्हणाल्या, माझ्या मुलीसोबत जे घडले ते इतर कोणत्याही मुलीसोबत व्हावे असे मला वाटत नाही. त्यामुळे मुलींची दिशाभूल करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांचा चेहरा समाजासमोर उघड झालाच पाहिजे. मुलींना खोटी स्वप्ने दाखवून त्यांना त्यांच्याच आईवडिलांच्या विरोधात करता आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता. तुमच्यासारख्या नराधमांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. निघून जा इथून. विवेक चेहरा लपवत निघून गेला. काही दिवस निघून गेले. स्नेहाची परीक्षा झाली आणि तिला नोकरीसुद्धा लागली. त्या दिवशी तिला समजले की हो, आई कधीच चुकत नाही. जगातल्या सगळ्या संकटांशी लढून आपल्या मुलांना कसे सुरक्षित ठेवायचे हे फक्त आईच करू शकते. आणि जीवनात कोणत्याही अडचणींना तोंड देण्याचे कौशल्य देखील आईच शिकवते. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास लाईक द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.